नमस्कार. आज आपण हाय प्रोटीन सोयाबीन कबाब करणार आहोत. सोयाबीन 10 ते 15 मिनटं छान पाण्यात भिजून घेऊयात. मग ते मऊ झाले की आपण छान त्याला पाणी काढून घेऊन आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात. थोडंही पाणी राहता कामा नये तसं काढून घेऊयात. त्यानंतर आपण एका मिक्सरच्या जारमधून त्याला फिरून घेऊयात. त्यामध्ये आलं, लसूण, मिरची, धने पावडर आणि तुम्हाला जर ह्यात अजून काही ॲड करायचं असेल तर तेही घालून तुम्ही फिरवू शकता. मग त्यात मी कांदा चिरून घेतला एकदम बारीक. मी यात गाजरही घालून घेते. तुम्हाला जर बीटरूटही ॲड करायचं असेल तर करू शकता, तेही चालेल. पण माझ्याकडे नव्हतं म्हणून मी नाही ॲड केलं आहे. बीटरूटही घालू शकता. मस्त मी गाजर खिसून घेतलं आहे आणि कोथिंबीरही घालून घेतली. छान बारीक चिरली, एकदम हिरवीगार कोथिंबीर होती मस्त. मग एका डिशमध्ये आपण सगळं काही काढून घेऊयात. काही ठिकाणी सोयाबीन किंवा सोया चाप्स असं म्हणतात. ह्याच्यात सर्वात जास्त हाय प्रोटीन असतं, जे की 80% असतात. आता मी ते छान मिक्स करून घेते आहे आणि मग मी यात बेसन ॲड करते. थोडंसं 2 स्पून केलं असेल आणि अगदी थोडंसं पाणी घालते आहे. जर तुम्हाला गरज नसेल तर गरज घालू नकात. आणि मी यात थोडंसं तिखट घालून घेतलं आहे आणि चवीनुसार मीठ. ते टोटल ऑप्शनल आहे. मीठ तुमच्या चवीनुसार घालू शकता. मग त्याला मी पुन्हा एक छान मिक्स करून घेतलं आहे. जर तुम्ही मिरची वापरत असाल तर तिखटची गरज नाही आहे. मी मिरची वापरली नाही आहे म्हणून तिखट वापरते आहे. मग मस्त मी ते मिक्स करून जे शेप हवेत ते शेप करू शकता तुम्ही. मला गोलच हवा होता म्हणून मी गोल शेप करून घेतला आणि मस्त ते एक 5 ते 10 मिनटं तसंच ठेवलं, जेणेकरून ते सेट होतील सगळे. एका कढईमध्ये मी 2 ते 3 स्पून तेल घातलं आहे आणि मग त्याला थोडंसं फ्राय करून घेतलं आहे. तुम्हाला शॅलो फ्राय करायचं असेल तर तरीही चालेल, पण ह्यात मी थोडंसं बेसन जास्त वापरले होते. चुकून माझ्याकडून बेसन थोडासा जास्त पडला होता, त्यामुळं मला थोडंसं फ्राय करावं लागलं. नाही तर मी शॅलो फ्रायच केला असता. तुम्ही नक्की शॅलो फ्राय करा, म्हणजे जास्त करून तो हेल्दी राहील, बाकी काही नाही. आणि अशी टेस्टी खूप लागते. शॅलो फ्रायनी पण टेस्ट येते, पण थोडीशी वेगळी लागते आणि डीप फ्रायनी थोडीशी वेगळी येते. मग मी आता काढून घेते आहे एका डिशमध्ये. मस्त आपले झालेत आणि क्रिस्पी होतात वरून आणि मस्त आतून मऊ असतात. खूप छान टेस्ट लागते. हाय प्रोटीन आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि तुम्ही कसे बनवता तेही नक्की कमेंट करून सांगा. मलाही आवडेल. मी नेक्स्ट टाईम नक्की तशी ट्राय करेन. चला तर मग पुढच्याच अशाच आपण छोट्या छोट्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात. व्हिडिओ आवडला असाल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि करून पाहिल्यानंतर कमेंट करून सांगा कशी झाली.